लग्नाचं जाळं पर्व 2 भाग 16. मी एक काम करतो, सगळा कारभार तुमच्या हुशार दीक्षा मॅडमकडे देतो आणि संन्यास घेऊन हिमालयात जातो. दक्षने तोंड वेंगाळलं. दीक्षाला त्यांचं बॉन्डिंग पाहून मस्त वाटत होतं. सोनी काही दिवसासारखीच होती दक्षासाठी. दर रक्षाबंधन आणि भाऊबीजेला वसुली करायला हजर असायची. लक्ष नको देऊस ग या जळक्याकडे. आता पुढे. हो का? तू भेट मला नंतर. तुला पण जात प्रेमाच्या आगीत. दक्षने एकदम रोमॅन्टिक होत डायलॉग मारला आणि दीक्षाने गालात हसत मान वळवली. कधी एकदा तुम्हाला भेटते असं झालंय मला. बरं चला मी पळते आता. हिरण्याशी बोलून प्लॅन कळवतो तुला. काँग्रेस टू यू बोथ. लव्ह यू. सोनिका म्हणाली. माझं काय? कार्तिक ओरडला. हां तुला पण लव्ह यू. सोनिका मिश्किल हसली. जरा वेळ बोलून दक्षिणे कॉल कट केला. कार्तिक जरा वेळात घरीच येणार होता. दीक्षाने लगेच हिराला कॉल केला. ती तर ही न्यूज ऐकून आत्ताच फ्लाईटमध्ये पोहोचली होती. सोनिकासोबत बोलते वगैरे ठरवून हिराने फोन ठेवला. एव्हाना खाली गुरुजी आले होते. अनुराधा आणि आत्या त्यांच्याशी बोलत होत्या. गुरुजींनी काढलेल्या 2 मुहूर्तांपैकी त्यातल्या त्यात लवकरचा म्हणजे 3 आठवड्यानंतरच्या मुहूर्तावर दक्षिणे लगेचच टॅप मारला. आता रिस्क नकोच होती कुठली. गुरुजी गेले आणि खाली उत्साहाला उधाण आलं. लगेच फोनाफोनी सुरू झाली. दिनेश 2 दिवसांनी काका काकींना घेऊन यांना भेटायला येणार होता. तर निवेदिता मात्र रागावली होती. तिला ट्रॅव्हल करणं पॉसिबल नव्हतं ना. 7वा महिना सुरू होता तिचा. त्यामुळे डॉक्टरांनी कमीत कमी परिश्रम करा अशी ताकीद दिली होती तिला. त्यामुळे तिच्या मूडची वाट लागली होती. शेवटी लग्नानंतर आठवडाभर घरी राहायला यायचं हे प्रॉमिस घेऊनच ती शांत झाली. दिनेशशी बोलल्यानंतर दक्षच्या डोक्यात किळे वळवळायला लागलेच होते की तितक्यात अनुराधा बोलल्या. दिशू, आपल्याला रीतसर तुझ्या घरच्यांशी बोलावं लागेल. हे बघ, भले त्यांचा या लग्नाला विरोध असेल पण शेवटी ती तुझी फॅमिली आहे. आपण आपल्याकडून कर्तव्यात कसलीच कसर ठेवायची नाही. आपण उद्याच तुझ्या घरी जाऊया. त्या म्हणाल्या तशी दीक्षाने होकारात मान डोलावली. पण दक्ष कुठला शांत बसायला. उद्यापर्यंत कशाला थांबायचं? हा डब्बा कशाला आहे मग? दक्ष हातातला मोबाईल नाचवत म्हणाला. अरे अखेरीस आमचं लग्न होतंय आणि दिशूच्या फॅमिलीला कानोकान खबरही नाही. हे कसं काय सहन होईल मला? आफ्टर ऑल किती जीव आहे माझा त्यांच्यावर, स्पेशली माझ्या साल्यावर. त्याला तर ही गुड न्यूज दिलीच पाहिजे. खोडसाळ हसत त्याने दर्शनचा नंबर डायल केला आणि फोन स्पीकरवर टाकला. 2 रिंग्जनंतर फोन उचलला गेला. नमस्कार सालीसाहेब. दर्शन काही बोलायच्या आत दक्ष सुरूच झाला. साला आणि मी तुझा. स्वप्नात आहेस का? दर्शनचा तिरकस आवाज आला. स्वप्न होतं आत्तापर्यंत, पण आता सत्यात उतरते लवकरच. तसंही दक्ष सहजासहजी हार मानत नाही सालीसाहेब. तुम्हाला तर माहीतच आहे की. दक्ष हसत म्हणाला. मुद्द्यावर ये. तुझी फालतू बडबड त्या दीक्षाला आवडत असेल पण मला काडीचा इंटरेस्ट नाही आहे ती ऐकण्यात. बोल, कधी पाठवतोयस तिला घरी? दर्शन जरबेने म्हणाला. आता तर फारच अवघड आहे बा. त्याचं काय आहे? तुमच्या बहिणीला परमनंट रेसिडेन्सी देतोय मी कारखानिसांच्या घरची. त्यामुळे आता ती तिकडे येणं विसराच तुम्ही. दक्ष म्हणाला. दक्ष, तोंडाला येईल ते बोलू नकोस. दर्शनचा पारा चढला. दर्शन, काय झालंय? त्याचे आई बाबा त्याच्याजवळ आले. त्या नालायकाचा फोन आहे. काहीही बरळतोय. दर्शन चिडून म्हणाला. स्पीकरवर टाक. त्याचे बाबा म्हणाले. दक्ष, ही जी काय नाटकं चालली आहेत ना तुझी, ती निमूटपणे थांबवायची आणि दीक्षाला घरी पाठवायचं. आमच्या पेशंटचा अंत पाहू नकोस. ते कळाडले. अरे अरे सासरे बुवा, तुम्ही फारच चिडता बा. जरा संयमाने घ्या. वय झाले तुमचं आता. एवढा राग बरा नव्हे. तुमच्या मुलीला परत पाठवू म्हणताय. कसं जमेल आता? ती तुमची मुलगी नाही ना राहिली. दक्ष शांतपणे म्हणाला. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? दर्शन ओरडला. सालेसाहेब, जरा सकाळी उठून मेडिटेशन करत चला. बरं असतं तब्येतीसाठी. हा तर मी म्हणत होतो की तुमची मुलगी तुमची नाही राहिलेली. ती माझी होणारी बायको आहे ना आता. काय? पलीकडून आवाज आला. बायको? माझी होणारी बायको. आईची होणारी सून, दिव्याची होणारी वहिनी. अजून एक्सप्लेनेशन हवं आहे का? दक्षने विचारलं. 2 मिनिट समोरून काहीच आवाज आला नाही. अरे दिशू, सदम्यात गेले वाटतं. दक्ष म्हणाला. दीक्षा, काय फाजीलपणा लावलाय हा? आणि तू काय याची बडबड ऐकत बसले निर्लज्जासारखी? तिचे बाबा ओरडले. कारण तो खरं बोलतोय बाबा. आम्ही लग्न करतोय. दीक्षाने सांगितलं आणि पलीकडे एकच गोंधळ उडाला. आत्ताच्या आत्ता घरी निघून ये दीक्षा. दर्शन आता चांगलाच चिडला होता. बऱ्या बोलाने यायचं. जर मी तिकडे आलो तर फरफटत घरी आणीन, लक्षात ठेव. आणि तू रे दक्ष, जास्त फडफडलास तर पोलिसात देईन तुला. त्याने धमकी दिली. पोलिसांची धमकी कोणाला देतो रे तू? तुला काय वाटलं तू तिला घरी बोलावशील आणि मी तिला जाऊ देईन? माझी होणारी बायको आहे ती. जे काही होते त्यात तिचीही मर्जी आहे. सो तुम्ही कुणीच तिला जबरदस्ती करू शकत नाही. आणि जर तसं केलं तर कायद्याची पायरी मीही चढू शकतो, एवढे लक्षात ठेवा. दक्षाचाही आवाज वाढला. हे बघ दक्ष,
तुम्ही बघा आणि कान उघडे ठेवून ऐका. आजपासून बरोबर 3 आठवड्यांनी आमचं लग्न आहे. लग्न दोघांच्या मर्जीने होते. त्यामुळे त्यात आडकाठी करायचा प्रयत्नही करू नका. उद्या माझ्या घरचे रीतसर बोलणी करायला येतील तुमच्याकडे. पाहुणचाराची अपेक्षाही नाही आहे. फक्त त्यांचं बोलणं ऐकलं तरी खूप झालं. लग्नाला आलंच पाहिजे वगैरे आग्रह नाही आहे. पण तरीही त्यातून जमलं तर सहकुटुंबीय आशीर्वाद द्यायला. आई उद्याची वेळ कळवेल. तयार रहा. ठेवतो फोन. दक्षने कॉल कट केला. तिकडे दीक्षाच्या घरी मात्र वातावरण चांगलंच तापलं होतं. दर्शन रागात एरझाऱ्या घालत होता तर त्याचे आई बाबा डोक्याला हात लावून बसले होते. काय विचार केला या मुलीने? असा कसा परस्पर निर्णय घेऊ शकते होती? आपल्या आई वडिलांची खानदानाची काही पर्वा आहे की नाही? आधी ते तसं वागली आणि आता हे असं. आधीच दिवसनंतर लोकांना बोलायला चान्स मिळाला होता आणि आता पडून लग्न करते. काय म्हणावं या अविचारीपणाला? दीक्षाची आई तंतनत होती. बाबा तुम्ही फक्त सांगा. आता 4 लोक घेऊन जातो आणि त्या कारखानीसांना धडा शिकवतो. त्या दक्षेचे हातपाय मोडले की अक्कल ठिकाणावर येईल त्याची. दर्शन गुरकावत म्हणाला. जरा शांत हो दर्शन. आता ताईतपणा करू नकोस. या सगळ्यांचा जरा वेगळ्या अँगलने विचार करा. मलाही दीक्षाचं वागणं पटलं नाही आहे. पण मी जरा वेगळा विचार करतो या सगळ्याचा. म्हणजे आता आपण अगदी दीक्षाला ओढून घरी घेऊन आलो तरी ती सहजासहजी दक्षाला विसरून पुढे जाईल असं वाटते तुम्हाला? तिचा स्वभाव कसा आहे हे मी सांगायला नको आहे. त्यावेळेस सगळे पुरावे तिच्या विरुद्ध होते म्हणून ती शांत राहिली होती. पण आता तिच्या प्रेमासाठी ती कुणाशीही लढू शकते. अवनीशचंही उदाहरण घ्या. जाऊन सगळं खरं खरं सांगितलंच ना तिने, तेव्हा काही विचार केला का? तसंच पुढेही होणार नाही याची काय गॅरंटी? दीक्षाच्या बाबांनी विचारलं. तसे दर्शन आणि तिची आई शांत झाले. पण बाबा आपण हातावर हात ठेवून बसायचं का? तो तर आहेच मूर्ख. पण या आपल्या पोरीला अक्कल नको काय वागतोय त्याची? दर्शन चिडक्या आवाजात म्हणाला. दर्शन हे बघ, तो याआधी जे काही वागलाय त्यानंतर माझ्याही मनात त्याच्याविषयी अडीच आहे. पण तूच विचार कर. उद्या आपण जोर जबरदस्ती करून दीक्षाला घरी घेऊन आलो आणि तिने आपल्याला त्यांच्या नात्याला नकार देण्याचं कारण विचारलं तर काय सांगणार आहेस? दक्षच्या कॅपेबिलिटीबद्दल मी तुला सांगायला नको आहे. DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज म्हटलं की भल्याभल्यांची तोंडं उघडी राहतात. आता ती जबरदस्ती त्या घरात राहते हे कारण पुढे केलं तरी आधी एका घरात एका बेडरूममध्ये राहिलेत दोघं. मुलगा बाहेर खाली आहे वगैरे तर तसंही काही नाही आहे. माझ्या तरी ऐकण्यात त्याचं काही लफडं वगैरे आहे असं कधी आलं नाही आहे. बाकी घरची मंडळी चांगली आहेत त्यामुळे सासुरवास छळ असलं पण काही आपण बोलू शकत नाही. मग दीक्षाने विचारलं तर तिला काय उत्तर द्यायचं? केवळ आपला हट्ट, सुधाकर म्हणाले. अहो काय बोलताय तुम्ही? आज अचानक तुम्हाला काय झालंय? आता तो दक्ष तुम्हाला अगदी निष्पाप निरागस वाटायला लागलाय की काय? दीक्षाची आई फणकारून म्हणाली. असं म्हणालोय का मी? पण मला फक्त एवढंच म्हणायचं की लोक यांना त्या कारणाने बोलणारच आहेत. दीक्षा सज्ञान आहे. याआधी ती म्हणाली होती तिलाच त्याच्याशी संबंध ठेवायचा नाही. पण आता तीच येऊन सांगते तिचं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून. सगळीकडून आपलीच बाजू कुमकुवत पडते, सुधाकर म्हणाले. मग? दर्शनने विचारलं. दीक्षाला लग्न करायचंय, करू देत. ते म्हणाले तसा दर्शन उखडला. बाबा काय बोलताय? हे बघ दर्शन, तुझे विचार मला कळतायत. माझी या नात्याला मान्यता नाही. पण शेवटी दीक्षाचा निर्णय आहे तो. यापुढे मी या भानगडीत पडणार नाही. तिला काय करायचं ते करू देत. तिला जवळही करणार नाही मी. पण कधी समोर आली तर अगदीच अनोळख्यासारखंही वागणार नाही. शेवटी ती सुखी असली की झालं. आता तिचं सुख तिला त्याच पोरामध्ये दिसते, त्याला आपण तरी काय करणार? सुधाकर म्हणाले. बाबा मला अजिबात पटलेलं नाही आहे हे, दर्शन म्हणाला. दर्शन बाद झालं. सोड आता हे सगळं. आणि तूही, सुधाकर दीक्षाच्या आईला म्हणाले. शक्य नाही, त्यांनी रागात मान वळवली. मी सांगायचं काम केलं. पुढे तुम्ही काय तो विचार करा, ते सुस्कारा सोडत म्हणाले आणि आत निघून गेले. बाबा काहीही म्हणत, मी त्या दोघांना सोडणार नाही आहे, दर्शन धुसफुसत म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. जेवायची वेळ झाली तशी दीक्षा दिव्याला बोलवायला रूममध्ये गेली. तिने दरवाजा उघडला तेव्हा दिव्या फोनवर चॅटिंग करत बसली होती आणि गालातल्या गालात हसत होती. तिचे एक्सप्रेशन दीक्षाला वेगळेच वाटले. दिव्या, तिने हॅक मारली तशी ती अचानक दचकली आणि दीक्षाला पाहून तिने पटकन फोन बाजूला ठेवला. वहिनी काय झालं? तिला गडबडताना पाहून दीक्षाला संशय आला होता, पण तिने तसं दाखवलं नाही. जेवायला येतेस ना? दीक्षा म्हणाली. हो हो येते ना, 5 मिनिट. दिव्या हलकं हसली. ओके. दीक्षा रूममधून बाहेर आली. दिव्याचं काय चाललं एकदा पाहावं लागणार आहे. त्या दिवशीसुद्धा मला जाग आली तेव्हा मोबाईल घेऊन कुणाशी तरी चॅट करत होती. आजही गालातल्या गालात हसत होती. काहीतरी गडबड नक्कीच आहे. आधी मीच विचारते तिला. या दक्षला सांगितलं तर हातपाय तोंड सगळं धुवून मागे लागेल बिचारीच्या. असंच करते. जरा चांगला मोका पाहून मीच बोलते. दीक्षा विचार करत खाली निघून आली. डिनर टेबलवर दक्ष दीक्षाच्या लग्नाची चर्चा सुरू होती. दादा, यावेळेस एकदम तामझाम झालं पाहिजे हा लग्नात.
मी फुल लॉन सगळं एन्जॉय करणार आहे, आधीच सांगते. दिव्याने धमकावलं. हो गं बाई, कर काय करायचं ते, दक्ष म्हणाला. दक्ष, जरा तू आणि दीक्षा तुमचा प्लॅन चेकआउट करा, मी उद्यापासून तसा तयारीला लागतो. मावशी, एंगेजमेंटचा काय प्लॅन आहे, कार्तिकने विचारलं. करायची तर, आता यावेळेस सगळी फंक्शन्स हवे आहेत मला. तसं पाहायला गेलं तर पहिलंच कार्य आहे. दिग्विजय असता तर. अनुराधांच्या डोळ्यात पाणी आलं. दीक्षाही भावूक झाली. तिने त्यांच्या हातावर हात ठेवला. तिने दक्षकडे पाहिलं, तोही इमोशन्स कंट्रोल करत होता. तिने त्याला नजरेनेच धीर दिला. मावशी, भाई जिथे कुठे असेल ना, तिथून आपल्याला पाहत असेल आणि खूप खूप खुश होत असेल. त्याच्या आयुष्यातल्या 2 महत्त्वाच्या व्यक्ती एक होत आहेत. आज सगळ्यात जास्त आनंद त्याला झाला असेल, कार्तिक हसून म्हणाला. दीक्षा काहीतरी विचार करत होती. दक्षने इशाऱ्यानेच तिला विचारलं तसं तिने नंतर सांगते म्हणून मान डोलावली. जेवण वगैरे आवरून जरा वेळ गप्पा टप्पा झाल्या आणि कार्तिक घरी निघून गेला. बाकी सगळेही हळूहळू झोपायला गेले. दक्ष मस्तपैकी दीक्षाचं स्वप्न पाहत झोपला होता. अचानक त्याला कुणीतरी हलवतंय असा भास व्हायला लागला. त्याने कूस बदलली. परत तसंच. आता मात्र झोपेतही त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या. कोण आहे, तो पुटपुटला. दक्ष, ती त्याच्या कानात हळुवार आवाजात म्हणाली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.